नमस्कार मंडळी, आज बनवलं होतं मस्तपैकी जिरा राईस बनवला होता. इकडे आज बनवली होती पनीरची भाजी. खूप छान झाली आहे पनीरची भाजी. ह्याची रेसिपी ना मी फेसबुकवरती अपलोड करणार आहे, नक्की जाऊन बघा. आणि कशी वाटली ते लाईक शेअर कमेंट नक्की करा. खूप छान रेसिपी झालेली आहे. ते सगळं झाल्याच्या नंतर ना मग मी गेले होते टेलरकडे. टेलरकडे ना मी माझ्या साड्या ज्या होत्या ना काही माझ्याकडे त्या म्हणजे फॉल बेडिंगसाठी वगैरे दिल्या होत्या. त्याचे ब्लाऊज पीस वगैरे कट करायचे होते म्हणून. कारण म्हणजे खूप दिवसापासून द्यायचे चाललं होतं, पण काही वेळ नव्हता आणि मनस्थिती पण बरोबर नव्हती. त्यामुळे म्हटलं जाऊ देत. पण शेवटी कसं प्रत्येक गोष्टीची एक वेळ असते. त्यावेळी वेळ आले की सगळ्या गोष्टी आपोआप होतात. तर सगळ्या साड्या आहेत, म्हणजे छान आहेत साड्या. मला काय एवढ्या साड्यांमध्ये काही रुची नाही आहे, मला आवडत नाही साड्या नेसायला वगैरे. पण म्हणजे कधीतरी कुठेतरी लागतात, त्यामुळे आपल्या घेऊन ठेवलेल्या बऱ्या, म्हणून या सगळ्याशा घेऊन ठेवलेल्या होत्या. तुम्हाला ह्याच्यातली कुठली आवडते साडी ती नक्की सांगा. मला तर सगळ्याच आवडल्या होत्या, पण आता नेसता येत नाही ही लांबची गोष्ट आहे. पण म्हणजे आवड अशी नाही आहे साड्यांची, पण म्हणजे कुठे जाताना सणासुदीला गावाला गेल्यावरती काहीतरी पाहिजे म्हणून आपलं ते तयारीत असलेलं बरं. नाही तर आणि ऐन वेळेला कुठे जाताना धावपळ करायला. बघा, ही नऊवारी साडी आहे. म्हणजे मला सहावारी साडी नेसता येत नाही, तर नऊवारी साडी कुठून नेसता येणार आहे. त्यामुळे बघ आहेत म्हणून ते आपल्या म्हणजे करून ठेवल्या, बाकी काय नाही. बघू म्हटलं कधीतरी नेसायची झाली तर. आता काही नेसवणारे किती जण आहेत, त्यामुळे काय जाऊन नेसू शकतो. ही पण एक साडी छान होती आहे, खूप छान आहे ही पण साडी, मस्तच आहे. तुम्हाला कुठली आवडली मला कमेंट करून नक्की सांगा मैत्रिणींनो प्लीज. मला तर सगळ्यात आवडल्यात. ही पण सहावारीच साडी आहे. नाही सहावारी नाही, नऊवारी साडी आहे ही पण. नऊवारी साडीची घडीच घालायला येत नाही, काही जमत नाही. हे ब्लाऊज पीस कट केले होते त्याचे. आता म्हटलं बघू ब्लाऊज पीस शिवायला टाकेन.